आखाती तणावाचा परिणाम, धुळेतील 3 गावांचा एलपीजीला रामराम. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. संभाव्य इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या 3 गावांनी एकत्र येत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंधन बचतीसाठी या गावांनी पुढील 6 महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर पूर्णतः बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. या संदर्भात आयोजित विशेष बैठकीत तिन्ही गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशहित सर्वोच्च ही भूमिका घेत ग्रामीण भागातून इंधन बचतीचा पुढाकार घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गावकऱ्यांनी पारंपरिक चुली, लाकूड व गोवऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून धूरमुक्त चुली आणि पर्यावरणपूरक इंधनावर भर दिला जाणार आहे. महिलांना अडचण येऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत असून काही ठिकाणी सामूहिक स्वयंपाक केंद्र उभारण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या निर्णयाची ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत होत असून देशासाठी थोडा त्याग करण्याची हीच वेळ आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो, असा आशावाद व्यक्त होत आहे. नमस्कार, मी उमेश दिलीप देशमुख, मोहगावचा आहे. आम्ही मोहगावमध्ये गेल्या 6-7 वर्षापासून गावामध्ये सेंद्रिय शेती, शिक्षण असेल, आरोग्य असेल, असं धार्मिक विषय असेल, बरेच कार्यक्रम गावात आम्ही घेत असतो. त्यामध्ये आमचे ग्राम समिती आहे. तर गावामध्ये आम्ही प्लास्टिक मुक्ती हा विषय पण मागच्या वर्षीच एक सुरू केला, सगळे गावातील गावकरी मिळून. आणि आम्ही गावातील सगळे तरुण मिळून कोरोनामध्ये एक लायब्ररी देखील सुरू केली, ती वाचनालय, ते पण आमचं सुरू आहे. आणि आमचं बारीपाडा, चावडीपाडा, मोहगाव एक वनधन केंद्र सुरू आहे. वनधन केंद्राचं मोहगावमध्ये ऑइल एक मशीन बसवलेलं आहे. आणि आम्ही तिन्ही गावामध्ये पत्रावळी मशीन देखील बसवले, आणि ते पळसाचे पत्राचे पानं आम्ही बनवत असतो. त्यामध्ये शबरी नॅचरल असं आमचं प्रोडक्ट पण आहेत. मोहाचं ऑइल असेल, मोहापासनं मोहा मनुके असतील, मोहाच्या तेलापासून साबण बनवलेले, मॉइश्चरायझर्स आहे, असं विविध आम्ही चॉकलेट असतील मोहाचे, जवळपास 6 प्रकारे प्रोडक्ट तिघी गावामध्ये बनवले जातात. एक चांगल्या प्रकारे त्याचा आम्हाला एक रोजगार निर्मिती देखील होत आहे. असं ह्याच दिशेने आम्ही एक बारीपाड्यावरती पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तसंच आता आम्ही गेल्या 2-3 दिवसात व्यसनमुक्ती एक कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये पूजनीय शशीराव महाराज यांचे चिरंजीव संतोष महाराज आपल्या गावात आल्यानंतर तिथे आमच्या सगळ्या गावकऱ्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये असे विषय घेण्यात आले की जे सध्या मिडल ईस्ट देशांमध्ये जे युद्धाची परिस्थिती सुरू आहे, त्या अनुषंगाने जे आपल्या देशामध्ये एलपीजी गॅसचं ते तुटवडा जाणवते, तर त्याचंच एक गावकऱ्यांनी बारीपाडा असेल, चावडीपाडा असेल, मोहगाव असतील, आपले माननीय पद्मश्री चैत्रामदादा पवार, सरपंच अनिल पवार, सरपंच रमण बैरम, सरपंच लक्ष्मण माले, असे प्रमुख गावकऱ्यांची किंवा सरपंच एकत्रित बैठक झाली बारीपाडा, मोहगाव, चावडीपाड्यामध्ये. इथं असं ठरवण्यात आलं की आपण आम्ही उज्ज्वला योजना जे गॅस असेल, तर ते आमच्या या गावांमध्ये जवळपास 450च्या आसपास गॅस आहेत. किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे आम्हाला योजनेमध्ये मिळालेले गॅसेस आहेत ते आहेत. ते असं ते सगळे आम्ही 6 महिन्यापर्यंत ते गॅस भरणार नाही, असं गावकऱ्यांनी एक हे सांगितलं की आपण जे आपले जे भाऊबंद आहेत सिटीमध्ये राहणारे, जे पक्के घरांमध्ये किंवा जे असं राहतात किंवा त्यांना ते चुली पेटवता येणार नाही, अशाने आपली एक छोटीशी एक मदत होईल. त्या अनुषंगाने आम्ही गॅस घेणे 6 महिन्यापुरतं बंद केलेलं आहे. आणि आमच्या गावाची लोकसंख्या 1000 आहे. चावडीपाड्याचे 1500, बारीपाड्याचे 1100 लोकसंख्या आहे. असं करून या सगळ्या गावामध्ये ठरवण्यात आलेले आहे. धन्यवाद.